नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तुमच्यासाठी अजून एक आनंदाची बातमी असणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत मित्रांनो नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. डिटेलमध्ये सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि टेलिग्राम चॅनलवरती देतोय. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परिषद पुणे जी आहे त्यांचं जे आयुक्तालय आहे पुणे या ठिकाणी मित्रांनो ही जागा जी आहेत प्रसिद्ध झालेली आहेत. या ठिकाणी पाहू शकता. याच्यामध्ये मित्रांनो 2023ची ही सरळ सेवेची पदभरती आहे मित्रांनो. शिक्षण आयुक्तालय राज्यस्तरावरील कार्यालयामधील पदं असणार आहेत. सध्याच्या मंजूर असलेल्या पदांपैकी मित्रांनो 80%च पदं भरली जात आहेत. याप्रमाणे पदं भरली जात आहेत, ज्यामध्ये मित्रांनो मुख्य लिपिक 6 जागा आहेत, वरिष्ठ लिपिक 14 जागा, निम्न श्रेणी लघुलिपिक 3 जागा, अशी मिळून 23 पदं या ठिकाणी भरली जात आहेत. शैक्षणिक पात्रता वगैरे सर्व माहिती आपण पाहूयात. तर ही गट क संवर्गातील पदं आहेत मित्रांनो. सर्व जिल्ह्यातील उपलब्ध केंद्रांवरती याची परीक्षा घेतली जाणार आहे. IBPS कंपनीमार्फत तुमची परीक्षा होणार आहे. तर संकेतस्थळावरती मित्रांनो 23 मार्च ते 8 एप्रिल 2024 पासून मित्रांनो तुमचे ऑनलाईन अर्ज सुरू होत आहेत या कालावधीमध्ये. तर याच्यासाठी पाहू शकता मित्रांनो पुणे या ठिकाणाहून ही जाहिरात देण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत पुणे या ठिकाणावरून ही शिक्षण आयुक्तालयाची पदं असणार आहेत, ज्यामध्ये मुख्य लिपिकसाठी मित्रांनो तुमच्या कॅटेगरी वाईज जागा इथं तुम्हाला पाहायला भेटतील. सामाजिक समांतर आरक्षणानुसार 6 जागा आहेत त्या पदासाठी. त्याच्यानंतर वरिष्ठ लिपिकसाठी देखील 14 जागा आहेत मित्रांनो. तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार जागा पाहायला भेटतील. आणि त्याच्यानंतर पुढचं पद जे आहे या ठिकाणी निम्न श्रेणी लघुलेखक 3 जागा आहेत. इथं देखील कॅटेगरी वाईज जागा पाहायला भेटतील. पात्रता काय असणार आहे पहा, ज्यामध्ये वयोमर्यादा अगोदर पहा. मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक आणि निम्न श्रेणी लघुलेखक 18 वर्ष कमीत कमी कंप्लीट पाहिजेत. अमागास वर्गासाठी 38 वर्ष, मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. शैक्षणिक पात्रता जर या ठिकाणी मित्रांनो आपण पाहिली तर मुख्य लिपिक आणि वरिष्ठ लिपिक या पदासाठी पहा कोणत्याही शाखेची पदवी तुम्ही उत्तीर्ण पाहिजेत. त्यानंतर तुमचं संगणक टंकलेखन किंवा टंकलेखन जे आहे मराठी 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे मित्रांनो. त्यानंतर मुख्य लिपिक पदासाठी मात्र 2 वर्षाचा शासकीय निमशासकीय कार्यालयातील वरिष्ठ लिपिक पदाचा अनुभव आवश्यक आहे. आणि त्यानंतर वरिष्ठ लिपिक पदासाठी देखील किमान 2 वर्ष शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयातील कनिष्ठ लिपिक आणि लिपिक टंकलेखन पदाचा अनुभव पाहिजे. कनिष्ठ लिपिक किंवा लिपिक टंकलेखन आणि MSCIT प्रमाणपत्र उत्तीर्ण आवश्यक आहे. तर या दोन्ही पदांसाठी त्यांनी मित्रांनो अनुभव 2-2 वर्षाचा या ठिकाणी मागितलेला आहे, ज्यामध्ये मित्रांनो शासकीय किंवा निमशासकीय असेल तरी देखील या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकतात. त्या ठिकाणी मित्रांनो अनुभव मात्र या पदांसाठी लागणार आहे. त्यानंतर लघुलेखक निम्न श्रेणी हे जे पद आहे याच्यासाठी कोणत्याही शाखेची पदवी पाहिजे. याच्यामध्ये तुमचं मराठी इंग्रजी टंकलेखन आणि मित्रांनो लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट इंग्रजी व मराठी या ठिकाणी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिटचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आणि या ठिकाणी MSCIT पाहिजे. या पदासाठी अनुभवाची गरज नाही. तर ही सर्व पदं भरली जात आहेत मित्रांनो. याच्यासाठी IBPS कंपनी तुमची परीक्षा घेणार आहे. याच्यासाठी तुमचं मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी याच्यावरती तुम्हाला 50 प्रश्न या ठिकाणी 50 गुण म्हणजे 200 प्रश्न आणि 200 गुण तुम्हाला असतील मित्रांनो. 120 मिनिटाचा कालावधी असेल. याच्यामध्ये मित्रांनो 12वीच्या दर्जावरती समान तुम्हाला मराठी इंग्रजीचे प्रश्न असतील, बाकी सर्व पदवीच्या दर्जावरती असतील. ऑनलाईन परीक्षा तुमची या ठिकाणी घेतली जाणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो पदसंख्या वगैरे ती सर्व पाहून तुम्हाला अर्ज जे आहेत ते करायचे आहेत. त्याचबरोबर सामाजिक समांतर आरक्षणाची देखील माहिती दिलेली आहे. आता निवड प्रक्रिया तुमची फक्त कॉम्प्युटर बेस एक्झाम जी घेतली जाणार आहे त्याच्यावरूनच मित्रांनो केली जाईल. त्याच्यासाठी तुम्हाला IBPS कंपनीमार्फत जे आहेत मित्रांनो अर्ज जे असणार आहेत 23 मार्चपासून सुरू होत आहेत. याच्यासाठी खुल्या प्रवर्गाला 950 रुपये इतकी फीज आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 850 रुपये इतकी फीज ठेवण्यात आलेली आहे. ही फीज तुम्हाला ऑनलाईन मित्रांनो या ठिकाणी भरायची आहे. त्याचबरोबर परीक्षा केंद्र जे आहे 3 परीक्षा केंद्र तुम्हाला निवडायचे आहेत. त्यापैकी तुम्हाला एक कुठलंही परीक्षा केंद्र जे आहे ते दिलं जाईल. याचं हॉल तिकीट जे आहे वेबसाईट www.mscpune.in या वेब संकेतस्थळावरती मित्रांनो प्रसिद्ध केली परीक्षेच्या 7 दिवस अगोदर. तर ही एवढीच माहिती याच्यामध्ये आहे. डिटेलमध्ये तुम्ही सविस्तर माहिती जी आहे या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरनं देखील जाहिरात पाहू शकतात. सरळ सेवेची ही परमनंट पदं मित्रांनो या ठिकाणी असणार आहेत. 2024 मधील ही एक जाहिरात जी आहे सरळ सेवेची प्रसिद्ध झालेली आहे. या व्यतिरिक्त अजून जशी जाहिराती येतील मित्रांनो तशी तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल. याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.
मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो विविध पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. जसं की मित्रांनो सामान्य ज्ञान हा विषय तुम्हाला प्रत्येक सरळ सेवेच्या कुठल्याही भरतीमध्ये मित्रांनो विचारला जातो. याच्यामध्ये तुम्हाला TCS IBPS पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान विषयाचे वन लायनर स्वरूपामध्ये त्यांनी प्रश्न दिलेले आहेत. आत्तापर्यंत झालेल्या जवळपास 400+ प्रश्नपत्रिकांमधून मित्रांनो GS आणि GKच्या प्रश्नांचा याच्यामध्ये त्यांनी समावेश तुम्हाला करून दिलेला आहे. तर GS सामान्य ज्ञान हा विषय तुम्हाला मित्रांनो कुठल्याही परीक्षेमध्ये आला तर त्यासाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता त्याचा अभ्यास करण्यासाठी. त्यांची इतरही पुस्तकं आहेत, जसं की मित्रांनो पोलीस पदभरती 2024साठी तुम्हाला 2023 झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक त्यांचं आहे. त्याचबरोबर आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आरोग्य विभागामधील किंवा झेडपी आरोग्य विभागामधील पदांसाठी आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, आरोग्य विभाग टॉपिकनिहाय तांत्रिक प्रश्नसंच हे देखील त्यांची TCS IBPS पॅटर्ननुसार पुस्तकं प्रसिद्ध आहेत. तांत्रिक प्रश्नांसाठी सर्व अभ्यास तुम्ही या पुस्तकातून करू शकतात. ग्रामसेवक हे जे पद तुमचं जिल्हा परिषदचं मित्रांनो त्याची परीक्षा होणार आहे, त्यासाठी IBPS कंपनी परीक्षा घेणार आहे. त्या पॅटर्ननुसार तुम्हाला तांत्रिक प्रश्न पाहिजे असतील ग्रामसेवक या पदासाठी तर तांत्रिक डायरी हे त्यांचं पुस्तक आहे. ग्रामसेवक तांत्रिक डायरी हे देखील पुस्तक प्रसिद्ध आहे. ग्रामसेवक भरती 115 प्रश्नपत्रिका संच हे देखील त्यांचं पुस्तक आहे. तर ही सर्व पुस्तकं मित्रांनो तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये भेटतील. त्याचबरोबर वाहन चालक हे जे पद आहे, स्पेशली मित्रांनो पोलीस वाहन चालकचं पद असेल त्यासाठी तुम्हाला वाहतुकीविषयी, नियमाविषयी किंवा तांत्रिक प्रश्न जे वाहन चालकासंदर्भात विचारले जातात त्याचं पुस्तक देखील त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. सचिन कुरुन सर लिखित वाहन चालक भरती. त्याचबरोबर SCCचे देखील मराठीमधून त्यांची पुस्तकं आहेत. तर ही सर्व पुस्तकं कुठल्याही बुक स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत, तेथून तुम्ही खरेदी करू शकतात किंवा ऑनलाईन देखील मित्रांनो तुम्हाला भेटून जातील विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची.